नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुण्या म्हणून लाभलेले आहेत नागपूर विद्यापीठात गेली 38 वर्ष संस्कृतचं अध्यापन करणाऱ्या नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत विभाग प्रमुख डॉक्टर रूपा कुलकर्णी. डॉक्टर रूपा कुलकर्णी यांचा बौद्ध धर्माचाही गाढा अभ्यास आहे, त्याच्यावर त्यांनी पुस्तकंही लिहिलेली आहेत. या व्यतिरिक्त 25 वर्ष त्या सामाजिक चळवळींशी संबंधित आहे. सुरुवातीला स्त्रीमुक्ती संघटना आणि आता असंघटित म्हणजे मोलकरणींची संघटना त्या चालवतात. देशातल्या आणि समाजातल्या एकंदरीत वेगवेगळ्या घटनांबाबत, राजकीय आणि सामाजिक उलथापालथींबाबत त्या सजग असतात आणि संस्कृत पंडिता असताना सुद्धा त्यांनी वास्तविक आणि आत्ताच्या समकालीन समस्यांचा खूप खोलवर अभ्यास केलेला आहे. त्यांचे अनेक या तिन्ही विषय म्हणजे संस्कृत, बौद्ध वाङ्मय आणि असंघटित कामगार म्हणजे मोलकरणी यांच्यावर पुस्तकं लिहिलेली आहेत. नमस्कार रूपा. नमस्कार. तुम्हाला मी एक पहिल्यांदा हे विचारेन की संस्कृत भाषेचं एवढं ज्ञान आणि एवढं 38 वर्ष तुम्ही शिकवतात संस्कृत, असं असताना तुम्ही स्वतः 92 साली बौद्ध धर्म स्वीकारलात आणि ही एक छोटी गोष्ट नाही आहे की आपण जेव्हा घोषणा करतो म्हणजे बुद्ध तत्वज्ञानाचा प्रभाव पडणं ही एक गोष्ट आहे, पण स्वतः त्या तत्वज्ञानाचा स्वीकार केला म्हणजे जन्माने हिंदू असताना ब्राह्मण आपण ह्याचा स्वीकार करणं बौद्ध तत्वज्ञानाचा, असं त्याच्या मागे काय आहे? म्हणजे संस्कृत म्हणजे संस्कृत हा मुळात हिंदू वेदांची वाणी, देववाणी म्हटलं जातं. अशा वेळेला बौद्ध तत्वज्ञानाचा स्वीकार करण्यामागे तुमचा दृष्टिकोन काय होता? गेल्या इतक्या वर्षांच्या संस्कृतच्या अभ्यासानंतर माझ्या हे लक्षात आलं की वेद, उपनिषद, ब्राह्मण, आरण्यक, रामायण, महाभारत हे एवढंच संस्कृतात नाही आहे. संस्कृत वाङ्मय हा जर खूप मोठा आपण समुद्र एक म्हणत असू तर त्यामध्ये इतर अनेक धर्मांनी पण भर घातलेली आहे, पण त्याचा उल्लेख टाळणं किंवा त्याचं अध्ययनात कुठेही समावेश न करणं हे मला माझ्या शिक्षकी पेशात अनुभव आलं. उदाहरणार्थ कोणतं टाळलेलं आहे? आता जसं अश्वघोष हे महाकवी होते आणि अश्वघोष हा संस्कृत साहित्यातला पहिला महाकवी आहे, पण आपण पाहतो की कवी कुलगुरू किंवा आद्य महाकवी म्हणून आपण एक तर वाल्मिकी आणि वाल्मिकी नंतर एकदम कालिदास, कारण वाल्मिकी आणि कालिदास यांच्यामध्ये आचार्य अश्वघोष आहेत, पण त्यांचं बुद्धचरित हे महाकाव्य किंवा त्यांचं सौंदरानंद हे काव्य याचा कुठेही संस्कृत साहित्यात आद्य कवित्वाच्या दृष्टीने उल्लेखच नाही. असा अन्याय मला जेव्हा जागोजागी आढळला तेव्हा ते एक सुप्त कारण होतं, पण खरं कारण असं हे बौद्ध धर्म स्वीकाराच्या मागचं की मी 25 वर्षाच्या वर चळवळीत आहे, सामाजिक चळवळीत. स्त्री पुरुष विषमतेच्या विरोधात आम्ही अनेक लढे उभारले, हुंड्याची चळवळ चालवली, बाकी स्त्रियांचं जिथे जिथे शोषण होतं ते प्रश्न उचलून धरले 25 वर्ष. तेव्हा त्यात असं लक्षात आलं की हा विषमतेचा लढा हा खूप व्यापक आहे, तो फक्त एका स्त्री पुरुष समानतेपुरता मर्यादित नाही. आणि म्हणून या विषमतेच्या मुळाशी मी जात गेले तशी तशी मला बुद्धांचं तत्वज्ञान हे फार जवळचं आहे समतेच्या हे लक्षात आलं. आणि जेव्हा आपण एखादी चळवळ चालवतो, व्यवहारात जेव्हा हे करतो तेव्हा तत्वही स्वीकारलं पाहिजे. म्हणून तत्व आणि व्यवहार या दोहोंचा स्वीकार केला पाहिजे या भूमिकेतून मी मनातून आधीच धमक्या देत होते लोकांना. म्हणजे जरी स्वीकार 92 साली मी औपचारिकपणे केला असला तरी 1987 मध्ये जेव्हा रिडल्स इन हिंदुइझमची खूप मोठी चळवळ आपल्या महाराष्ट्रात उभी राहिली, अमरावतीच्या एका सामान्य पुजाऱ्याच्या तक्रारीवरून बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या ग्रंथातून ही प्रकरणं वगळून टाकावी, त्यावेळी मी बाबासाहेबांच्या बाजूनी लिखाण केलं आणि त्यामध्ये रामायणातूनच वाल्मिकीचे पुरावे दाखवून जे काही त्यात बाबासाहेब बोलले ते खोटं नाही आहे हे प्रतिवाद केला. हा प्रतिवाद केला. आणि मग मागो वैद्यांचा आणि माझा वाद संबंध महाराष्ट्रामध्ये तो गाजला. मागो वैद्यांनी खूप रूपाबाईंचे कोडे वगैरे, दुर्गाबाई भागवतही त्याच्यात उतरल्या आणि मग सगळ्यांनी मिळून मला एकटं पाडलं होतं, पण मला त्यावेळी आंबेडकरी समाजाची खूप मोठी साथ मिळाली. पण आता इथे त्याच्यावर आपण पुढे यायच्या अगोदर मला एक विचारायचं आहे की संस्कृत तुम्ही 38 वर्ष शिकवता, संस्कृतला देववाणी नंतर एक अत्यंत प्युअर असं काहीतरी भाषा असल्याचं, अत्यंत प्युअर आणि एकदम ओरिजिनल असं मूळ असल्याचं बोललं जातं. तुम्ही देशात आणि बाहेरही म्हणजे जर्मनीमध्ये सुद्धा पेपर वाचलेले संस्कृत काव्यावर. तर मला सांगा की संस्कृतचं नेमकं आपल्या संपूर्ण सामाजिक रचनेमध्ये आणि सामाजिक उत्क्रांतीमध्ये स्थान काय आहे? म्हणजे तुम्हाला काय वाटतं एवढा काळ त्याचा अभ्यास केल्यावर आणि इतर सामाजिक अंगांचाही अभ्यास केला? क्रांतीपेक्षा मी प्रतिक्रांतीला जास्त योगदान आहे संस्कृतचं. पण असं आहे की संस्कृत ही भाषा म्हणजे कशी की तिच्यावर संस्कार करून तयार केलेली भाषा आहे.
नियमबद्ध भाषा आहे आणि हेतू हा होता की सामान्यांनी बोलू नये ती. संस्कृत नाटकं आणि तुम्ही जर काव्य बघितली, विशेषतः नाटकं, तर त्या नाटकात स्त्रिया संस्कृत बोलू शकत नाहीत. बाकीची पात्र कोणी संस्कृत बोलत नाहीत. फक्त सूत्रधार, विदूषक आणि अमात्य जो असेल मुख्य तो, आणि राजा, म्हणजे पुरुष आणि त्यातल्या त्यात मग अमात्यांसारखा किंवा विदूषक, तोही ब्राह्मण असायचा. तेव्हा हीच मंडळी फक्त संस्कृत बोलायची. स्त्रिया, सेवक, बाकी जो सगळा वर्ग असतो ते सगळे प्राकृत वेगवेगळ्या तऱ्हेचं बोलायचे. म्हणजे संस्कृत ही बोलभाषा नव्हती, हा माझा स्वतःचा सिद्धांत आहे. बहुजनांची भाषा नव्हती. आणि संस्कृत निर्माण होण्याच्या आधी एक लोकभाषेचा प्रवाह अस्तित्वात होताच. मग भलेही तो पालीच्या स्वरूपात होता, प्राकृतांच्या स्वरूपात होता, पण कुठलीही लोकभाषा असल्याशिवाय संस्कृत सारखी भाषा निपजणं शक्य नाही. आणि एकदम कोणी इतकी नियमबद्ध भाषा बोलूही नाही शकत. आजही संस्कृत बोलताना त्रास होतो. मी इतकी वर्ष संस्कृत शिकवून सुद्धा मी बोलू शकते धडाधडा संस्कृत, पण ते बोलताना आपण खूप एफर्ट्स लागतात, प्रयत्न लागतात. प्रयत्नपूर्वक क्रियापदाची काळजी घे, कृत्रिमता आहे, हा ओघवती नाही. आणि ती बनवलेली भाषा आहे, ती स्वाभाविक भाषा नाही. हा म्हणजे हा तर ह्याला खूप विरोध होतो मला. आणि आवडता सिद्धांत संस्कृत पंडितांचा असा असतो की संस्कृत ही प्रकृती आहे आणि त्या प्रकृतीपासून निघाल्या म्हणून त्या प्राकृत झाल्या बाकीच्या सगळ्या. म्हणून सगळ्यांची आजी संस्कृत आहे. पण खरं असं आहे का? पण खरं मला हे खरं नाही वाटत. कारण संस्कृत सारखी भाषा जिथे बहुजन समाज बोलूच शकत नाही, लोकांची ती भाषाच नव्हती, बोलू देत नव्हते, अध्ययन करू देत नव्हते, ही इतकी सिक्रसी कशासाठी किंवा हे इतकं बंधनं लोकांवर कशासाठी? याचा अर्थ ते जशा पद्धतीने बोलत होते त्याच्यावर संस्कार करून त्यांना एक, ती ज्ञानभाषा आहे. मी हे म्हणू शकते की संस्कृत ही ज्ञानभाषा असेल, ती प्रमाण भाषा पण आपण म्हणू शकू, पण ती लोकभाषा नाही. रूपाताई, पुढे जाण्या अगोदर एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. तर रूपाताई, मला सांगा की ह्या संस्कृतच्या अध्यापनामध्ये तुम्ही ज्या सामाजिक चळवळींशी संबंध आला तुमचा, त्यातली एक सर्वात सुरुवात तुम्ही स्त्रीवादी चळवळीपासून केली. स्त्रीमुक्ती संघटना म्हणजे एका पद्धतीने ज्याला फेमिनिस्ट मुवमेंट आपल्याकडची जी होती तिच्याशी. तर मला सांगा, तुमच्या स्वतःच्या दृष्टिकोनामध्ये फरक पडत गेला स्त्रीवादी चळवळीकडे पाहण्याचा. तो कसा होता? त्याचे टप्पे काय होते? त्याची उत्क्रांती कशी होत गेली आणि ती कशामुळे झालं? असं झालं, तुम्ही भारतीय स्त्रीवादीपणा आणण्याचा प्रयत्न करते. काय झालं की आम्ही सगळ्याच जणी ज्या स्त्रीमुक्ती चळवळीत साधारण 75च्या 80च्या मधात आलो आणि त्यावेळी छोटे छोटे ग्रुप सगळे बोलायचे, स्त्री पुरुष समानता, जेंडर जस्टिस, बाईचा बाईच्या शरीरावर हक्क आहे, ते युरोपियन तत्वज्ञान, ते सगळं तत्वज्ञान सीमोद बुगाव पासून जे सुरू झालेलं ते आम्ही घडा 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 पोपटासारखं बोलायचं सेकंड सेक्स मध्ये. आणि फिमेल युनक वगैरे हे सगळं ह्याच्यातून घेऊन जे बोलत असायचं ते बोलताना मला असं वाटायचं की हे खूप आपलं पांढरपेशा सुखवस्तू अशा स्त्रियांचं ते एक छानपैकी बौद्धिक मेजवानी म्हणून ते ठीक होतं. पण जेव्हा माझा संबंध रोजगार हमी योजनेत कामावर असणाऱ्या बायांशी येऊ लागला किंवा अगदी घरकामगाराला जाणाऱ्या वेगवेगळ्या वयाच्या मोलकरणी म्हणा किंवा घरेलू कामगार यांच्याशी येऊ लागला किंवा आणखी अधिक व्यापक व्हायला लागलं, तेव्हा हे लक्षात यायला लागलं की आपलं कुठे तत्वज्ञानच नाही आपल्यापाशी, आपलं असं वाटायला लागलं, निराधार असं थोडंसं. आणि हे आपण आयात केलेलंच बोलतोय सारखं, तर आपल्या देशात आहे ना असं. म्हणून तेव्हा जसं मग 1987 मध्ये माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणाशी संबंध आला, त्यांची भाषणं वाचलीत मी. रिडल्स इन हिंदुइझमच्या निमित्ताने आपल्या सगळ्या संस्कृत ब्राह्मण प्रधान म्हणजे ज्याला आपण ब्राह्मणी साहित्य म्हणतो त्यामध्ये ज्या तऱ्हेने इंटरप्रिटेशन्स केलेली आढळली त्या सगळ्यामध्ये कुठेतरी आपलंही चुकतंय आणि आपण कोणावर तरी अन्याय करतोय हे लक्षात आलं. आणि मग बाबासाहेबांनी जे रेफरन्सेस दिले होते ते भलेही त्यांना संस्कृत कोणी शिकू दिलं नाही म्हणून त्यांनी घेतले असतील ट्रान्सलेशन्स, पण ते एका चांगल्या कारणाकरता ते वापरत होते हे लक्षात आल्यानंतर मी मग अभ्यास सुरू केला. आणि त्यानिमित्ताने मग माझा पाली त्रिपिटकातला काही भाग किंवा बौद्धांमध्ये जी संस्कृत ग्रंथ परंपरा लिहिली गेली आहे त्याच्याशी संबंध आला. मग त्यानिमित्ताने मी वाचायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला असं आढळलं की भगवान बुद्धांनी जो 2500च्याही वर्षांच्या पूर्वी जे भिक्खुणी संघ स्थापन केला त्या काळात आणि त्याच्या चर्चा होऊ दिली
म्हणजे आनंद नावा त्यांचा जो शिष्य होता त्यांनी लाडका. त्यांना म्हणजे खूप आर्ग्यू केलं आणि त्या आर्ग्युमेंट नंतर का असेना पण त्यांना तेव्हाच्या स्त्रीविरोधी परिस्थितीची कल्पना असल्यामुळे त्यांनी थोडा विचार करून मग नंतर भिक्खुणी संघाची तर त्या थेरी गाथा माझ्या वाचनात आल्या आणि त्यातले त्या स्त्रियांचे जे स्वाभाविक मुक्तीचे उद्गार आहेत काय होते ते म्हणजे त्याचं थोडं हा नमुना म्हणजे सांगा. जसे आता त्याच्यामध्ये खेमा आहे, पटाचारा आहे, सोमा आहे, भिक्खुणी, आंबपाली आहे, विशाखा आहे, सुजाता आहे जिने भगवान बुद्धांना खीर दिली होती ती. तर ह्या सगळ्या जेव्हा बोलायच्या तेव्हा त्यातली एक ही बोलते की मार नावाचा जो कामदेव असतो बौद्ध वाङ्मयामध्ये, मार नाव आहे त्याचा, इकडे मदन आहे त्याचं, तर तो मार येतो आणि तिला म्हणतो की तू तुझी बडबड बंद कर, शेवटी बायांची बुद्धी किती असणार. तर तो तिला अंगुलपय्या म्हणतो. अंगुलपय्या म्हणजे भात शिजलाय की नाही हे भाताचं शीत बाई 2 बोटांच्या चिमटीत पकडून दाबून पाहते, तेवढीच तिची बुद्धीची मजल आहे. तिने तिथेच राहावं स्वयंपाकघरात आणि ते जाणावं, तू कशाला या मुक्तीच्या गोष्टी करते. तेव्हा ती म्हणते की इत्थी भाव नो किम कैरा, म्हणजे तू सारखा मला जो तू स्त्री आहेस तुझी बुद्धी शेवटी 2 बोटापुरती हे म्हणतोयस द्व्यंगुलपय्या, तशी मी नाही आ, मला ह्या स्त्रीभावाशी काही कर्तव्य नाही. काय करायचंय मला, मी स्त्री म्हणून हा तो त्याच्यात तो सगळा आजचा जो मेसेज आहे की मला तुम्ही स्त्री म्हणून फक्त कन्सिडर करू नका, तो मला तिथे आढळल्या. हा म्हणून मी उडी मारली एकदम आणि म्हटलं की नाही, हे तत्वज्ञान स्त्रीमुक्तीचं बेसिक तत्वज्ञान आहे या देशातलं. आणि नेहमी आम्हाला अनेक विचारवंत जे स्त्रीमुक्तीच्या चळवळीचा विचार करणारे पुरुषही होते, ते म्हणायचे तुमचं तत्वज्ञान कुठे आहे तुमच्याजवळ. आणि हा प्रश्न ते करायचे तेव्हा आम्हालाही प्रश्न पडायचा की आपण इथे कुठे शोधायचं. सीतात्यागात तर नाही शोधू शकत स्त्रीमुक्तीचं तत्वज्ञान, किंवा द्रौपदीत नाही शोधू शकत महाभारतात. मग हे सांगणारी एक बाई, तिचा अनुभव आहे की आता मला पर्वताच्या शिखरावर मी मोकळा श्वास घेते. ते जे रुद्रकूट नावाचं पर्वताचं शिखर होतं, बौद्ध वाङ्मयात त्याचा उल्लेख आहे. तर तिथे मी बसले आणि तिथून मला आता मोकळी हवा, पहिल्यांदा मी श्वास आत घेतलाय. बाईला मोकळा श्वास सुद्धा घेता यायचा नाही. तर ते ज्या बायांना त्या काळात घेता आलं, त्याच्यात बुद्धांची मावशी पण होती, महाप्रजापती गौतमी होती. सगळ्या स्त्रिया बुद्धांच्या समकालीन होत्या. तेव्हा हा तर ऐतिहासिक पुरावा आहे, याच्याबद्दल तर दुमत होऊ नाही शकत. त्या स्त्रीवादाच्या ज्या संकल्पना युरोपियन होत्या त्याला बरं, युरोपियन बायांनी ह्यात बुद्धांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास केला स्त्रीमुक्तीच्या. आज त्याच्यावर पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. रिस डेव्हिस ह्या ज्या प्रसिद्ध लेखिका आहेत, त्यांनी पण ह्या स्त्रिया बुद्धांच्या फुटस्टेप्सवर ज्यांनी पावलं ठेवली, त्याच्यावर खूप मोठं संशोधन तिकडे झालं. पण शोकांतिका ही आहे की आमच्या देशातली एकही स्त्रीवादी बाई ह्या बाबतीत बोलायला तयार नाही. पण इथे एक छोटासा विसंगती मी तुम्हाला विचारतो त्याबद्दल, की आंबेडकरी चळवळ जी उभी राहिली त्याचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे त्याचं इंटरप्रिटेशन करता येईल. त्याच्यामध्ये स्त्रियांच्या हक्कांविषयी आणि स्त्रीवादाविषयी विचार केला गेलेला आहे आणि खास विचार केला गेलेला आपल्याकडची आंबेडकरी चळवळ, असं तुम्हाला वाटतं का? कारण तीही पुरुष प्रधान चळवळ राहिली असं तुम्हाला वाटतं? नाही, माझं थोडंसं याच्याबद्दल दुमत असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हिंदू कोड बिल आम्हा बायांकरता हे केलं, हिंदू स्त्रियांकरता, म्हणजे तिला तिचा वारसा मिळावा हे मिळावा आणि राजीनामा दिला त्याचा, हे बायांना ठाऊक झालेलं आहे. आणि भलेही प्युअर स्त्रीवादी ते कबूल न करत, पण जेव्हा माझा अगदी तळागाळातल्या बाईशी संबंध आला तेव्हा तिथे हे पोचलेलं आहे की आंबेडकरी चळवळीमध्ये स्त्रियांच्यासाठी जो त्याग बाबासाहेबांनी केलेला आहे त्याचे उपकार आपण मानले पाहिजेत. आणि त्या दृष्टीने विचार झाला आहे, लिहिलं गेलेलं आहे. बाबासाहेबांनंतरची आंबेडकरी चळवळीबद्दल मी तुम्हाला विचारलं की तिथे पुरुष प्रधान ती राहिली का स्त्रियांना स्थान मिळालं? म्हणजे नेतृत्व पाहताना आपण सगळं नेतृत्वात कुठल्याच पक्षात मला दिसत नाही, म्हणजे एक आंबेडकरी पक्षातच का म्हणता तुम्ही, पण सगळेच जे इतरही पक्ष आहेत तिथेही किती अभावानी आहेत स्त्रिया आजही. आज लोकसभेत सुद्धा स्त्री खासदारांची संख्या किती रोडावलेली आहे हे आपण पाहतो. तेव्हा तो रोग काही फक्त एकटा इकडला असं मी समजत नाही. तो टोटल जो सिनेरिओ आहे आपला, की आपल्या सबंध समाजामध्ये बाईला सार्वजनिक जीवनामध्ये निर्णय शक्तीचा हक्कच दिलेला नाही. पण मग आता इथे एक दुसरा त्याच्यात उपप्रश्न मला विचारायचा की हिंदू तत्वज्ञान जे आहे त्याचा तुम्ही संस्कृत वाङ्मयाच्या द्वारे नीट अभ्यास केलेला, मनुस्मृतीपासून सगळ्यात ज्यावर पुस्तकही लिहिलेली आहेत, त्याच्यामध्ये स्त्रियांच्या स्वातंत्र्याविषयीच्या संकल्पना कुठे आणि कधी मांडल्या गेलेल्या नाहीत का? ह्या प्रश्नाच्या उत्तर देण्याकरता एक ब्रेक घेऊया.
ब्रेक नंतर संवादमध्ये आपलं स्वागत. तर मला सांगा की हिंदू तत्वज्ञान म्हणून जे आहे की एक सुसंघटित तत्वज्ञान नाही, त्याच्यात अनेक पुस्तकात अनेक वाद आहेत, चार्वाकापासून ते अनेक विचारवंत आहेत, बंडखोर पण आहेत. मला सांगा की कारण ह्या मी असं म्हटलं बंडखोर आहे, त्याच्यावर मी अजून दुसरा प्रश्न बुद्धांच्या संदर्भात विचारणार, पण त्याच्या अगोदर हे की त्या हिंदू तत्वज्ञान म्हणून जे अनेक वेद, उपनिषद, अरण्यक म्हणजे 10 उपनिषद सगळं निघालं, त्यामध्ये स्त्रीच्या स्वतंत्र असण्याचा उल्लेख, आवाज कुठेही नाही का? फार अभावानी आहे, म्हणजे अगदी शोधावा लागतो असा. तर उदाहरणच आता आपण ऋग्वेदाकडेच जाऊ की ऋग्वेदामध्ये एक पुरुष सूक्त आहे की ज्याचा पाठ घरोघर होतो, अर्थ समजत नाही पण पाठ होत असतो. तर त्यामध्ये पहा सृष्टीच्या उत्पत्तीची थिअरी मांडलेली. आता कोणी जेव्हा सृष्टीची किंवा उत्पत्तीचा संबंध येतो तेव्हा या सूक्ताचं नाव स्त्री सूक्त नको होतं का? त्या सूक्ताचं नाव पुरुष सूक्त आहे. आणि संपूर्ण याच्यात असं केलंय की आदी पुरुष, विराट पुरुष आणि व्यक्त पुरुष अशा तिघांनी मिळून ही सृष्टी निर्माण केली. त्या स्त्री तत्वाचा कुठेही उल्लेख नाही. आणि इतक्या हिंसक पद्धतीने सृष्टीची उत्पत्ती दाखवली आहे की त्या पुरुषाचा एक एक अवयव कापून तो जो आदी प्रजापती होता तो त्याचा होम करत होता आणि त्याच्यातून सृष्टीतला एक एक अंश. पण त्याच्या स्त्री उत्पन्न झाली, उत्पत्ती करताही नाही आणि उत्पन्न झालेल्या जीवांमध्येही स्त्रीचा पण मायेचा उल्लेख, मायाचा पण नाही. म्हणजे पुरुष आणि प्रकृती जे तुमच्या मनात असलं पाहिजे तर तोही उल्लेख नाही आहे तिथे कुठे. त्यामुळे स्त्रीचा संपूर्णपणे अनादर किंवा अनुल्लेखाने मारणं हे इतकं सुरू झालं की त्याची परिणती मग साधारणपणे 2ऱ्या-3ऱ्या शतकामध्ये मनूच्या आपल्याला स्मृती ग्रंथात जो अनकोडिफाईड लॉ म्हणतो आपण ब्राह्मणी तत्वज्ञानाचा. मी हिंदू म्हणत नाही कारण हिंदू शब्द हा एका वेगळ्या परिस्थितीत जन्माला आलेला आहे आणि त्याचा अर्थ काफीर आहे, हे आहे, तोच इतिहास वेगळा आहे. पण ज्याला आपण ब्राह्मण आणि श्रमण ह्या 2 उघडपणे प्रवाह जे आपल्या देशात होते त्यामध्ये ब्राह्मणी संस्कृतीने शेवटी कब्जा मिळवला, सत्ता मिळवली. तर त्यामध्ये मनुस्मृतीला आपण कायद्याचं पुस्तक मानतो त्यांचं. तर त्यामध्ये तर त्यांनी चक्क न स्त्री स्वातंत्र्य अर्हती म्हटलंच आहे. पिता रक्षती कौमारे, भर्ता रक्षती यौवने, पुत्रस्तु स्थविरे रक्षती, न स्त्री स्वातंत्र्य अर्हती. आणि मग त्याला असं वाटलं की हा निगेटिव्हली आपण वाक्य दिलंय. पुढच्या एका श्लोकामध्ये तर त्यांनी अस्वतंत्राः स्त्रियाः कार्याः म्हणून ठेवलेलं आहे. स्त्रीला नेहमी बंधनात ठेवलं पाहिजे, तिला 4 दिवारीत बंदिस्त ठेवलं पाहिजे. हे याच्या इतका उघड म्हणजे मला नाही वाटत स्त्रीचा अपमान कुठे असेल केला. त्याचा दुसरा जो भाग मी मगाशी म्हटलं विचारणार आहे तो की हिंदूंच्या एकंदर सर्व समावेशक प्रवृत्तीमध्ये मी हिंदू पुन्हा त्या अर्थाने वापरतोय ज्या अर्थाने की बुद्ध, स्वतः बुद्ध हे सुद्धा 9वे अवतार मानलेले आहेत. मग त्याकडे तुम्ही कसं पाहता? मग हे एका म्हणजे चार्वाक जसे आहेत, कणाद आहेत, म्हणजे जे काही आपल्या वेगवेगळ्या फिजिसिस्ट पासून ते तत्ववेत्यांपर्यंत त्यांना गुंडाळणं. मग तुम्ही म्हणा. मी याला गुंडाळणं म्हणते. याचं कारण असं आहे की जर 9 अवतारांमध्ये भगवान बुद्ध आहेत तुमच्या, तर एकाही हिंदूच्या घरात त्याच्या देवघरामध्ये बुद्धाची मूर्ती का नसते? त्याच्या दिवाणखान्यात नसते, लाज वाटत असेल तर मग तुमच्या देवघरात बुद्ध का नाही स्थापन करत तुम्ही? कधीच नाही आढळलं मला कुठल्याही. कारण मी बौद्ध होण्यापूर्वी जरी मी ब्राह्मणत्व नाकारत होते आणि माझ्या घरातलं वातावरण निधर्मी होतं, माझ्या घरात देवारा नव्हता, माझे वडील देवळात जात नसत, आई सुरुवातीला थोडीशी बिचारी जी काही होती भाविक ती पण मग राहिली नाही. तर या सगळ्यामध्ये मला ही एक दृष्टी मिळाली बघायची की हे लोक अवतारांमध्ये सगळ्यांना सामील केलं त्यांनी, जे जे होते. आणि मग बौद्ध तत्वज्ञान आमचंच आहे खरं. बौद्धांचं जे तत्वज्ञान आहे शून्यवादाचं किंवा हे ते शंकराचार्यांनी घेतलेलं आहे 8व्या शतकामध्ये. त्यामुळे शंकराचार्यांना प्रच्छन्न बौद्ध म्हणायला लागले होते लोक. पण आम्ही हे बुद्धापासून घेतलं हे सांगायची लाज वाटत असताना त्याला ते अवतार बनवतात. यामागे एक नक्कीच एक षडयंत्र होतं की ही श्रमण संस्कृती इथे फोफावू नये. तुम्ही वेदांना विरोध करता, तुम्ही यज्ञाला विरोध करता, तुम्ही यज्ञीय हिंसेला विरोध करता. ही बंडखोरी बुद्धांनी केलेली आहे त्या काळामध्ये. तेव्हा यांना आपण आता विरोध करून नाही चालणार, यांना आपण हे आमचेच आहेत हे जे म्हणण्याची पद्धत आहे ती स्वीकार. पण मग त्याच्यात एक गोष्ट छोटी मला म्हणजे मी तुम्हाला म्हणजे तुमच्या आर्ग्युमेंटला एक मी सपोर्ट देऊन त्याच्यावर प्रश्न विचारू इच्छितो की बुद्धांच्या बाबतीत आपण असं म्हणतो की म्हणजे जे तुम्ही सांगता की त्यांनी यज्ञाला विरोध केला, अशा अनेक गोष्टी आहेत की त्यांनी मुळात दुःख हे मूळ मानलं.
त्यामुळे इतर देवता ज्या हिंदू पद्धतीमध्ये ज्या इतर देवता आहेत त्या तुमच्या कामना ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचं साधन अशा रीतीने आपण नेहमी वापरतो. यज्ञ हे सुद्धा तुमच्या इप्सित पूर्ण करण्याकरता केली गेलेली कृती, कर्मकांड असं आहे. या सगळ्यामध्ये बुद्ध बसत नाहीत, कारण त्यांच्याकडे काही मागितलं की मला परवा पास कर असं काहीच नाही, कारण तत्वज्ञानच मुळात त्याच्या विरोधात आहे. म्हणजे सर्वाचा जन्म हेच दुःख आहे असं जर तत्वज्ञान आहे, तर मग त्यांच्याकडे मागणार काही. यामुळे तर नसेल देव्हाऱ्यात त्यांना स्थान न मिळण्याचं कारण. त्यांनी आधीच क्लिअर केलं होतं की मी माणूस आहे आणि मी मोक्षदाता नाही, मी फक्त मार्गदाता आहे. तेव्हा मी मोक्षदाता नाही हे त्यांनी पहिल्यांदाच कबूल केलेलं होतं. त्यामुळे त्या माणसाकडे उलट माझं तर असं म्हणणं आहे की त्यांनी ह्या सगळ्या स्वर्गाच्या याच्या पसाऱ्यातून माणसाला बाहेर आणलं आणि पहिल्यांदा लोकभाषेत पाली भाषेचा स्वीकार केला. हे विरोधाची कारणं भरपूर आहेत बुद्धांना विरोध करण्याची, पण मग त्यांना तुम्ही अवतार का मानलं हा माझाच या लोकांना सवाल आहे की जो माणूस तुम्हाला अजिबात आवडत नाही आणि त्यांनी कुठेही देवत्वाला स्वतःला म्हणू नका अशा तऱ्हेने हे केलेलं आहे. म्हणजे देवत्वाच्याच ते एका परीने. आणि दुसरी गोष्ट अशी की कोणीही माणूस सम्यक संबुद्ध होऊ शकतो, कुठलीही बाई सम्यक संबुद्धत्व प्राप्त करू शकते. हा एक खूप मोठा चेंज होता आतापर्यंतच्या विचारसरणी. इथे असं होतं की ते अर्जुनाला म्हणतात भगवान कृष्ण की सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. ही दृष्टीच नव्हती इथे की तू माझ्या पायाशी ये, तू तुझ्यातल्या गुणांचा विकास कर आणि त्या गुणवत्तेच्या जोरावर तू सम्यक संबुद्ध किंवा अर्हत होऊ शकतो. हा एक खूप मोठा चेंज होता आपल्या देशात, ह्याच्यातच आलेला. माणूस आणि देव किंवा माणूस आणि प्रेषित यांचं जे नातं होतं त्याला छेद देणारा हा हे होता. रूपाताई, माणूस आणि देव आणि बौद्ध तत्वज्ञान ज्याच्या संबंधात तुम्ही लेखनही केलेलं आहे ते, आणि ह्या तत्वज्ञानातनं तुम्ही जो बोध घेतला आणि तुम्ही धर्म स्वीकारला आणि त्याच्यानंतर तुमच्या ह्याला एक आध्यात्मिक अर्थही आहे बुद्ध तत्वज्ञानाला, त्याच्यात बद्दल तुम्ही कसा विचार करता आणि तुमची जी वास्तविक कृती आहेत ज्या सगळ्या संघटित कामगारांसंबंधी, मोलकरणींसंबंधी, यावर आपण उद्या बोलणार आहोत. आज आपण इथेच थांबतोय. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला या संबंधी पत्र, ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे आजचं संवादचं पत्र वीणा चौधरी कल्याणहून पाठवलंय. संवादचे उपयुक्त माहितीपर कार्यक्रम आम्ही रोजच आवर्जून पाहतो. कार्यक्रम अतिशय सुरेख, उद्बोधक आणि माहितीपर असतात. दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनेक अडचणी त्यामुळे सहज सोडवता येतात. परंतु मुलाखतकाराचा फोन नंबर तसेच पत्ता हा अतिशय कमी वेळ दाखवला जातो. इतक्या कमी वेळात तो नोंद करून घेणं कठीण असतं, तेव्हा त्याचा फोन नंबर आणि पत्ता थोडा अधिक वेळ दाखवल्यास सर्वांनाच फायद्याचे होईल. आम्ही आपल्या सूचनेची नोंद घेतलेली, आम्ही ते करू. आपण हे पत्र पाठवलं त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. पाहायला विसरू नका रोज सकाळी 8 वाजता आणि रात्री 12 वाजता संवाद, फक्त ETV मराठी. नमस्कार.
नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर रूपा कुलकर्णी यांच्याशी जे आपण बोलत होतो, बौद्ध तत्वज्ञान, संस्कृत वाङ्मय, सामाजिक संघटना, स्त्रीवाद या संदर्भात, ते आज पुढे चालू ठेवणार आहोत. नमस्कार. नमस्कार. मला सांगा की बुद्ध धर्म स्वीकारला,